सोलापूर शहरातील घरफोडी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 6,34,500 रुपये किमतीचे 70.5 ग्रॅम सोन्याच्या दागिने जप्त. शहर गुन्हे शाखेची कामगिरी. दिनांक 28/6/2025 रोजी सोलापूर शहरातील यशोधीन बिल्डिंग पत्रकार नगर येथील बंगल्यात खिडकीतून प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत फिर्यादी पद्मजा रणजित बनहटी, वय वर्ष 63, व्यवसाय वकील, राहता 85 कॅम्प लिटन रोड, बेळगाव, कर्नाटक, सध्या राहता यशोधन बिल्डिंग पत्रकार नगर सोलापूर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 577/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 अन्वये दिनांक 28/6/2025 रोजी गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक यांना एक इसम हा चोरीच्या सोन्याचे दागिने घेऊन 2 नंबर बस स्टँड, शास्त्रीनगर, सोलापूर येथे थांबले असल्याची गोपनीय खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. बातमीची शहानिशा करून कारवाई करण्याकामी सदर ठिकाणी जाऊन इसम नामे शुभम सीताराम कजाकवाले, वय वर्ष 19, धंदा मजुरी, राहता लष्कर 14 नंबर शाळेजवळ, उत्तर सदर बाजार सोलापूर यास चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी व कानातील रिंग या सोन्याच्या दागिनेसह ताब्यात घेतले. त्यानंतर नमूद इसमाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी वरीलप्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 577/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 6,34,500 रुपये किमतीचे 70.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सदरची कामगिरी माननीय एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री सुधीर खरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरघे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल तोघे, आभाजी सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, विठ्ठल येलमार, सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काठे यांनी केली आहे.